काय करायचं? खरं आहे. अशीच एक अटीतटीची लढत होते चांदवडमध्ये. सुधीरजी, तुम्ही काय सांगाल? दोन भावांच्या लढतीमध्ये समीकरणं नेमकी कशी दिसतायत? समीकरणं जी आहेत, म्हणजे विद्यमान आमदार आहेत भाजपचे डॉक्टर राहुल आहेर आणि त्यांचेच चुलत बंधू केदा आहेर. तर हा मतदारसंघ सुद्धा आहे, की ते चांदवड आणि देवळा हे 2 तालुके येतात त्याच्यामध्ये. चांदवड, देवळा त्यापैकी चांदवडमध्ये डॉक्टर राहुल आहेर यांचं वर्चस्व आहे. बऱ्यापैकी वर्चस्व आहे आत्ता सुद्धा. परंतु देवळ्यामध्ये केदा आहेर यांचा संपूर्ण म्हणजे एक हातीच कारभार चालतो असं म्हटलं तरी चालेल. परंतु माझं एक त्याच्यातलं वेगळं निरीक्षण असं आहे, की या दोघा भावांमधल्या चुरशीचा किंवा याचा फायदा जो आहे मतविभागणीचा, तो आणखी जे तिसरे मातब्बर उमेदवार आहेत, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, शिरीष कुमार कोतवाल जे माजी आमदार आहेत तिथले, त्यांना होईल असं माझं तिथे त्याच्यामध्ये कयास आहे. कारण कोतवाल यांना संपूर्ण तालुक्याच्या राजकारणाची नस पक्की माहिती आहे. त्याबरोबर असं आहे, की तालुक्यातल्या वेगवेगळ्या पक्षांमधले सगळे महत्त्वाचे जे कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा शिरीष कुमार कोतवाल यांच्याबरोबर आहेत. म्हणजे भाजपचे आत्माराम कुंभारडे वगैरे आपण हे बघितलं तर म्हणजे पक्षाच्या बाजूने भाजपची सुद्धा यंत्रणा स्ट्रॉंग आहे. परंतु केदा आहेर यांच्याकडे जिल्हा बँकेचा कारभार होता किंवा अशा बऱ्याच याच्यातून त्यांनी पण काम केलेलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमधून काम केलेलं आहे. त्याच्यामुळे केदा आहेर हे देवळा तालुक्यातून पूर्ण वर्चस्व त्यांचं प्रस्थापित करतील आणि चांदवडमधनं हे यांनाही राहुल आहेर यांनाही चांगले मतं मिळतील. परंतु या दोन्ही तालुक्यांमध्ये काँग्रेसला मानणारा जो वर्ग आहे किंवा महाविकास आघाडीला मानणारा जो वर्ग आहे, तर तो शिरीष कोतवाल यांच्या पाठीशी उभा राहील आणि या दोन्ही मतविभागणीचा फायदा शिरीष कोतवाल यांना होऊ शकतो असं माझं निरीक्षण आहे. खरं आहे. श्रीकांतजी, मालेगाव बाह्यमध्ये दादा भुसे विरुद्ध अद्वैत हिरे